हे बघ गायत्री, तू अजिबात काळजी करू नकोस. बाबा लवकर बरे होतील. गायत्री, सर तुम्ही कशी आहेस तू? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला सांग, बाबा कसे आहेत? डॉक्टरांनाही नीट सांगता येत नाहीये. बाबा अजून क्रिटिकलच आहेत. एकदा शुद्धीवर आले होते, माझ्याशी बोलले, पण परत डोळे मिटले. हे असंच चालू आहे. पण सर तुम्ही आता इथे कसे? म्हणजे पोलीस फक्त नातेवाईकांनाच परमिशन देतात भेटायला. गायत्री, आय एम किमो द परफेक्ट खान. नाही, अशा काही सिच्युएशन्स मध्ये ना स्वतःच ग्लॅमर वापरून काही गोष्टी स्वतःच्या बाजूने वळवाव्या लागतात. एनिवे, माझ्याकडे फक्त 5 मिनिट आहेत. सर आय एम रिअली व्हेरी सॉरी, पण मला नाही. नाही, ऐकून घे. मी अजिबात तुला कन्व्हिन्स करायला, तुला उपदेश करायला इथे आलेलो नाहीये. आय कॅन अंडरस्टँड युअर सिच्युएशन. इनफॅक्ट या सिच्युएशनला तू ज्या धीराने सामोरी जातेस ना, मला कौतुक येते गोष्टीचं. तुझं कौतुक करायला आलोय मी इथे. तुझ्या करेजला रिस्पेक्ट करायला आलोय मी इथे. सर मला माहितीये, मी डान्स मध्ये नसल्यामुळे तुम्हाला ऐनवेळी बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागणार. पण सर तिथे स्टेजवरती माझी जागा कोणीतरी घेऊ शकेल. पण इथे तसं नाहीये. इथे माझी जागा घेणारं कोणीच नाहीये. आई एकटी तेजसकडे बघणार, बाबांकडे बघणार का घराकडे? सर मला इथे थांबावंच लागेल. शुश, गायत्री, I can understand, okay? I know you must fight hard. I'm very sure you'll emerge as a strong person. डान्सची नको काळजी करूस. अजिबात त्याचं टेन्शन घेऊ नकोस. काही लागलं तरी कळव मला. तुला माहिती आहे ना, आणि टेन्शन मध्ये चांगलं परफॉर्म नाही करता येत तुला. हे बघ, इथे तुझी गरज आहे. तू इथे थांब. जशी इथे तुला कोणी रिप्लेसमेंट नाहीये ना, तशी तिथेही तुला रिप्लेसमेंट कोणी नाहीये. म्हणजे मी खरंच सांगतो, डान्स मध्ये काही फरक नाही पडणार. परफॉर्मन्स होईलही. पण तुला पहिल्या दिवशी कॉरिडॉर मध्ये नाचताना पाहिलं होतं ना मी, तेव्हा जे फील झालं होतं ना, तेच सांगतो. तुझ्या जागेवर एखादी मुलगी नाचेलही, पण नाचत तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकणार.